नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, उद्यापासून आपल्याला ग्रामीण धमाका बिग बॅश ही मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या स्पर्धेचे असे वैशिष्ट्य आहे की मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला 2 4 व्हीलर कार पाहायला मिळणार आहेत आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी आपल्याला बाईक पाहायला मिळणार आहेत आणि चॅम्पियन संघाला मित्रांनो 13 लाख मिळणार आहेत, रनरअप संघाला 7 लाख मिळणार आहेत। आणि या स्पर्धेचे असे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक टीममध्ये ऑल इंडियाचे 2 आयकॉन असणार आहेत। तर मित्रांनो, ही स्पर्धा बघायला खूप मजा येणार आहे। लाईव्ह आपल्याला टेलिकास्ट 70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही स्पर्धा आपल्याला 17 मार्च ते 22 मार्च या रोजी पाहायला मिळणार आहे। तब्बल 6 दिवस आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक टीमचे आयकॉन आणि ग्रामीण धमाका बिग बॅश या टुर्नामेंटचा पूर्ण शेड्यूल। तर मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता पूर्ण आपण ग्रुप पाहू। ग्रुप ए मध्ये असणार आहेत वाशी इंडियन्स धारावे, गोठेघर बी, टीम वडूनवघर आणि कासारवडवली। आता पाहू आपण ग्रुप बी। सुरेश बालेमामा प्रतिष्ठान, धाकटी धानू, जीवदानी मामंडुंगरी, MS झाई आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळा। तर असा होता ग्रुप बी। आता आपण पाहू ग्रुप सी। 19 मार्चला खेळणार आहे विहान एंटरप्राइजेस, गावदेवी दिवे, पॅरामाउंट RMC इम्प्रा गोरसई बी, नान्सी 11 चौथा हिरवा एकविरा मानकोळी आणि त्विषा 11 माहुलगाव। असा होता ग्रुप सी। आता आपण पाहू ग्रुप डी। 20 तारखेला हे सामने होतील ग्रुप डीचे। जानका राजा NP स्पोर्ट्स उत्तन, मौलिक 11 वडवली बी, फलक एंटरप्राइजेस वाकलन आणि RCC पेठ। तर असे होते 4 ग्रुप। आता आपण पाहू मित्रांनो 17 मार्चचे सामने। पहिला सामना असणार आहे वाशी इंडियन्स धारावे त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे गोठेघर बी। तर मित्रांनो, डे नाईट पद्धतीने ही स्पर्धा आहे। संध्याकाळी 4 वाजता हे सामने सुरू होतील। आणि दुसरा सामना टीम वडूनवघर उपसेस त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे कासारवडवली। संध्याकाळी 5:30 वाजता हा सामना सुरू होईल। असा होता ग्रुप ए 17 तारखेला। आता आपण पाहू ग्रुप बी। 18 तारखेचे लॉट्स। तर पहिला सामना सुरेश बालेमामा प्रतिष्ठान, धाकटी धानू त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे जीवदानी बामणडोगरी। संध्याकाळी 4 वाजता हा सामना सुरू होईल। दुसरा सामना मित्रांनो MS 11 झाई त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे जय दुर्गेश 11 अर्नाळा। तर असा होता ग्रुप बीचे लॉट्स। आता पाहून ग्रुप सी। 19 मार्च पहिला सामना मित्रांनो ग्रुप सीचा विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे पॅरामाउंट RMC इम्प्रा जय बजरंग गोरसई बी। तर मित्रांनो 4 वाजता आपल्याला गोरसई बीचा सामना पाहायला मिळणार आहे। आणि दुसरा सामना नान्सी 11 चौथा हिरवा एकविरा मानकोळी त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत त्विषा 11 माहुलगाव। आता आपण पाहू ग्रुप डी। 20 तारखेचे लॉट्स। तर 20 तारखेला पहिलाच सामना जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत मौलिक 11 चेंद गेम वडवली बी। तर संध्याकाळी 4 वाजता हा सामना सुरू होईल 20 तारखेला। दुसरा सामना फलक एंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकलन त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत RCC पेठ। तर असा होता ग्रुप डी 20 तारखेचे लॉट्स। आणि मित्रांनो, सुपर 8 आपल्याला 21 मार्चला पाहायला मिळणार आहेत। सुपर 8चा फॉर्मॅट आपण पाहू शकता। तर आता आपण मित्रांनो सर्व टीमचे आयकॉन पाहू। व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिली टीम आहे मौलिक 11 चेंद गेम वडवली ब। तर पहिला आयकॉन असणार आहे विवेक शेलार, कॅप्टन असणार आहे ऋतिक पाटील आणि दुसरा आयकॉन ओमकार केणी। दुसरा टीम आहे वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे। तर कप्तान असणार आहेत सचिन नाईक। पहिला आयकॉन असणार आहे सुमित डेकले आणि दुसरा आयकॉन प्रथमेश ठाकरे। आता आपण पाहू तिसऱ्या टीमचा आयकॉन फलक एंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकलन। कॅप्टन असणार आहेत केतन म्हात्रे। पहिला आयकॉन असणार आहे प्रथमेश म्हात्रे आणि दुसरा आयकॉन आशिष मेहरोल। व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो। दुसरी टीम आहे सुरेश बालेमामा म्हात्रे प्रतिष्ठान, धाकटी धानू। कॅप्टन असणार आहेत प्रीतम बारी। पहिला आयकॉन असणार आहे विजय पावळे आणि दुसरा आयकॉन जगत सरकार। नेक्स्ट टीम आहे जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन। कप्तान असणार आहेत मॅकमिलन गोविंद। पहिला आयकॉन असणार आहे लोकेश चव्हाण आणि दुसरा आयकॉन असणार आहे लोकेश मीना। पुढील टीम आहे नान्सी 11 चौथा हिरवा एकविरा मानकोळी। कॅप्टन असणार आहेत दीपेश माली। पहिला आयकॉन असणार आहे श्रेयस कदम आणि दुसरा आयकॉन खेळणार आहे योगेश भालेकर। नेक्स्ट टीम आहे पॅरामाउंट RMC इम्प्रा जय बजरंग गोरसई बी। कॅप्टन असणार आहेत भावेश पवार। पहिला आयकॉन खेळणार आहे फरदीन काझी आणि दुसरा आयकॉन खेळणार आहे करण अंबाळा। नेक्स्ट टीम आहे श्रीराम फाउंडेशन गावदेवी गोठेघर बी। कॅप्टन असणार आहेत रोशन शेलके। पहिला आयकॉन खेळणार आहे संजू कणुजिया, दुसरा आयकॉन खेळणार आहे सरोज प्रामाणिक।
पुढची टीम आहे प्रितिशा 11 अर्नाळा. कॅप्टन असणार आहेत प्रशांत घरत. पहिला आयकॉन खेळणार आहे अंकित कळकी. दुसरा आयकॉन खेळणार आहे रजत मुंडे. नेक्स्ट टीम आहे विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे. तर या टीमचे कॅप्टन आहेत करण पाटील. पहिला आयकॉन खेळणार आहे प्रथमेश राठोड आणि दुसरा आयकॉन अर्शू खान. पुढची टीम आहे मित्रांनो वसीम भाऊ फॅन क्लब इंडिया RCC पेठ. कॅप्टन असणार आहेत सोहेल शेख. पहिला आयकॉन खेळणार आहे उस्मान पटेल आणि दुसरा आयकॉन खेळणार आहे विश्वजित ठाकूर. मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट टीम आहे टीम वडूनवकर. कॅप्टन असणार आहेत केतन पाटील. पहिला आयकॉन खेळणार आहे प्रतीक पाटील आणि दुसरा आयकॉन खेळणार आहे सुहास पवार. नेक्स्ट टीम आहे श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडवली. कॅप्टन असणार आहेत आयुब शेख. पहिला आयकॉन खेळणार आहे महेश नानगुडे आणि दुसरा आयकॉन खेळणार आहे भूषण गोळे. नेक्स्ट टीम आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणनुगरी. कॅप्टन असणार आहेत तेजस म्हात्रे. पहिला आयकॉन खेळणार आहे या टीममध्ये मयूर वाघमारे आणि दुसरा आयकॉन खेळणार आहे कृष्णा गवळी. पुढची टीम आहे MS बोबा 11 थाई. कॅप्टन असणार आहेत धनंजय नाईक. पहिला आयकॉन खेळणार आहे वीरू वाघेला आणि दुसरा आयकॉन खेळणार आहे कृष्णा पवार. नेक्स्ट टीम आहे त्विषा 11 माहुळगाव. या टीमचे कॅप्टन आहेत मंगेश वैती आणि पहिला आयकॉन खेळणार आहे योगेश पेनकर. दुसरा आयकॉन खेळणार आहे राजेश सोरते. तर मित्रांनो असे होते 16 टीमचे आयकॉनची लिस्ट. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 17 तारखेपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. धन्यवाद.